ॲक्च्युली हा झिका व्हायरस म्हणजे एक प्रकारचं एक विषाणू आहे जो की आपला डेंग्यू जसा असतो त्या प्रकारचाच तो व्हायरस आहे आणि त्याचा प्रसारसुद्धा एडिस इजिप्ती हा जो मच्छर आहे त्याच्यापासूनच होतो. एका झिका व्हायरसने इन्फेक्टेड माणसापासून दुसऱ्या माणसाला तो त्या मच्छराच्या मार्फतच होऊ शकतो. बाकी जर ब्लड ट्रान्सफ्युजन केलं तर होतो, नाहीतर मग तो मच्छर याला चावलेला मच्छर त्या माणसाला चावला तरच तो होतो मोस्टली. आणि प्रिकॉशन म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी साचतं, जसं आपण डेंग्यूच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत बोलतो मलेरियाच्या बाबतीत, ते पाणी साचू दिलं नाही पाहिजे कुठेही. डबकी म्हणा किंवा रिकाम्या कुंड्या वगैरे अशा ठिकाणी तुम्ही पाणी साचू देऊ नका. आणि दुसरी गोष्ट मॉस्किटो रिपेलंट्स वापरा, म्हणजे त्या क्रीम्स येतात, कॉईल्स येतात ते वापरायचं. त्यानंतर फुल स्लीव्सचे कपडे वापरायचे. स्पेशली संध्याकाळपासून ते रात्रीत हे मच्छर ॲक्टिव्ह असतात शक्यतो, तर त्यामुळे त्या पिरियडमध्ये ही जास्त काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट याचा धोका लहान मुलांना, मोठ्यांना, तसेच स्त्रियांना, पुरुषांना सर्वांनाच असतो. पण त्यातल्या त्यात गर्भवती स्त्रियांना याचा धोका जास्त असा असतो की होणाऱ्या गर्भावरती त्याचा परिणाम वाईट होतो. एक तर गर्भपात होऊ शकतो, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते, किंवा होणाऱ्या बाळामध्ये व्यंग तयार होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी फार काळजी घेण्याची गरज आहे. बेसिकली या झिका व्हायरसची काही लाट येण्याची शक्यता असते, पावसाळ्यात याची इंटेन्शन जास्त असते काय? जसं मी तुम्हाला सांगितलं की एडिस इजिप्ती ह्या डासापासून त्याची प्रसार होतो त्याचा, तर त्यामुळे पावसाळ्यात हा डास आणि पाण्याचं त्यांना त्यांची ब्रीडिंग होण्यासाठीचं फेवरेबल वातावरण असतं. त्यामुळे या दिवसामध्ये ते प्रोबॅबली जास्त वाढतो. तर आपण काळजी घेतली तर ते होणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.